नमस्कार. आज दिनांक 24 ऑक्टोबर 2020 महाराष्ट्र न्यूजच्या नवरात्री विशेष गाथा नवदुर्गांची या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत. शांत, संयमी, सक्षम स्त्री, परिपूर्णतेचं मूर्तिमंत रूप स्त्री, विधात्याची साक्षात प्रतिकृती स्त्री, सुंदर, सक्षम, सुशील आजची स्त्री. स्त्री सन्मानार्थ महाराष्ट्र न्यूजने सुरू केलेल्या गाथा नवदुर्गांची या कार्यक्रमामध्ये आज पाहूयात राज्याच्या कर उपायुक्त सौ मंजिरी आशिष फणसाळकर यांची गाथा. आष्टा शहरातील अनेक नवरत्नांनी स्पर्धा परीक्षेत दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. त्यातीलच एक रत्न म्हणजे सौ मंजिरी आशिष फणसाळकर म्हणजे आष्टा येथील सामाजिक कार्यकर्ते ND कुलकर्णी यांच्या कन्या. त्या सध्या मुंबई येथे कर उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आष्टा येथील महात्मा गांधी विद्यालय, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज या ठिकाणी शिक्षण घेतले. त्यांनी वाणिज्य शाखेतून BCom व MCom ची पदवी घेतली. शिवाजी विद्यापीठाच्या गुणवंता यादीत त्यांनी स्थान पटकावले. स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून प्रयत्न करीत असताना सन 2001 मध्ये नायब तहसीलदार म्हणून त्यांची निवड झाली. सन 2002 मध्ये सेल्स टॅक्स असिस्टंट कमिशनर म्हणून त्यांची निवड झाली. 2013 मध्ये राज्याचे कर उपायुक्त म्हणून त्यांची निवड करण्यात आली. विविध कर, त्यांची आकारणी, थकीत कराची कोट्यावधी रुपयांची वसुली, बड्या कॉर्पोरेट अधिकाऱ्यांशी करावा लागणारा संवाद, संघर्ष, त्यातले ताणतणाव आणि त्यातून सरकारच्या तिजोरीत जमा केलेला महसूल हे सारे राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. या सगळ्या संघर्षाचा सामना करीत कौटुंबिक जबाबदारी तितक्याच कौशल्याने सांभाळणाऱ्या राज्याच्या कर उपायुक्त मंजिरी फणसाळकर यांचे मनोगत जाणून घेऊयात त्यांच्या शब्दात. नमस्कार, मी मंजिरी आशिष फणसाळकर, आधीची मंजिरी नीलकंठ कुलकर्णी, राज्यकर उपायुक्त, मोठे करदाते कक्ष, माझगाव, मुंबई. सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देते. महाराष्ट्र न्यूज चॅनेलने नवरात्र विषय गाथा नवदुर्गेची या कार्यक्रमात मला बोलवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. नवरात्रीत आपण देवीची आराधना करतो, देवीची पूजा करतो, त्या नवदुर्गेची पूजा करतो, ती त्या आदिशक्तीला आवाहन करतो की मला तू शक्ती दे, देवी तू मला शक्ती दे. आणि तिची जेव्हा आपण आराधना करतो, तिची पूजा करतो, तेव्हा आपण याची जाणीव ठेवतो का त्या कालीच्या रूपात, त्या सरस्वतीच्या रूपात, त्या लक्ष्मीच्या रूपात, त्या आदिशक्तीच्या रूपात ती आपल्या आजूबाजूला आहे. कधी ती आपल्या आईच्या रूपात असते, कधी बहिणीच्या रूपात असते, कधी ती मुलीच्या रूपात समोर येते, तर कधी कधी ती सून म्हणून आपल्या समोर उभी असते. तर त्या आदिशक्तीला, त्या देवीला, त्या कालीला आपण तिचं भवितव्य घडवण्यासाठी, तिचा उज्ज्वल, तिच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी तिला आपण प्रेरणा देतो का, तिला उत्तेजन देतो का, याची जबाबदारी आपल्यावर आहे. ह्याचा विचार आपण एक सुजाण नागरिक म्हणून केला पाहिजे. उद्याचा भवितव्य, उद्याचा भारत घडवायची शक्ती त्या देवीत आहे, जे आपल्या समोर आहे, आणि ते आपलं काम आहे की तिला घडवायचं, तिला उत्तेजन द्यायचं, आपल्या मुलाबरोबरची वागणूक तिला द्यायची. एवढं तुम्ही केलं तर आपल्या कुटुंबाला आकार मिळेल, आपल्या समाजाला आकार मिळेल, आपल्या देशाला आकार मिळेल आणि उद्याचा भारत नक्की घडेल. कारण का आपल्याला माहिती आहे, ह्या देवीच्या अंगात जेवढी शक्ती होती, त्या राक्षसांचा वध देवीनं केला, तर उद्याचा भारत तर ते नक्कीच घडवेल ना. त्यामुळे तिच्या स्वप्नांना बळ द्या, हे आपलं कर्तव्य आहे. मैत्रिणींनो, जसं एक सुजाण नागरिक म्हणून हे का तसं आहे, तर तसं तुमच्या स्वप्नांना बळ द्यायचं काम तुमच्याच हातात आहे. प्रत्येकीचं ध्येय वेगळं असू शकतं. मला प्रशासनात यायचं होतं, पण तुम्हाला कुणाला डॉक्टर व्हायचं असेल, कुणाला इंजिनियर व्हायचं असेल, कुणाला राजकारणात प्रवेश करून आपला देश घडवायची इच्छा असू शकते, कुणाला सायंटिस्ट व्हायचंय, कुणाला सोशल वर्क व्हायचंय, कुणाला मोठं हॉटेल काढायचंय, मोठं बिझनेस काढायचंय तुम्हाला. पण
तुम्ही ते ध्येय ठेवलं असेल तर त्याचा सखोल विचार केलाय का? त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हा विचार तुम्ही केलाय का? त्याच्यासाठी कष्ट करायची तयारी ठेवली आहे का? कारण का जोपर्यंत त्या ध्येयानं तुम्ही वेडं होत नाही, त्याचा योग्य नियोजन करून पाठपुरावा करत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचणार नाही. मग कोणतंही ध्येय असो, त्या ध्येयाचा तुम्ही आत्मीयतेने पाठपुरावा करणं गरजेचं आहे. अपनी मुट्ठी में है आकाश सारा, जब खोलोगे तो चमकेगा तारा. मैत्रिणींनो, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, एवढंच लक्षात ठेव. आपलं भवितव्य आपणच घडवलं पाहिजे. आपल्यावर आपल्या समाजाची जबाबदारी आहे, आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे. एक समाजाप्रती आपलं उत्तरदायित्व काहीतरी आहे, त्याची जाणीव आपण पावलोपावली ठेवली पाहिजे. त्यासाठी समाजाचा विकास घडवायचा, आपला विकास घडवायचा हा आपल्या हातात आहे. मैत्रिणींनो, तयार व्हा, कष्टाची तयारी ठेवा, झगडायला परिस्थितीशी झगडा. आपलं आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं आणि ते अतिशय सुंदर आहे. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, ते फुलवत राहा. वेगळं असं काही खास माझ्यात नाही म्हणून उदास होऊ नका. अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे. आव्हान करा त्या सूर्याला, मग उगवेल तर तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन. मग रोजच उगवेल एक नवीन सकाळ, उत्साहाने भारलेली आणि ध्येयाने भारलेली. मग पहा सगळं कसं छान, सुंदर, सुजलाम सुफलाम होईल. फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे, फक्त आणि फक्त तुमच्या हातात. मी छोट्या कुटुंबात जन्मले, मी खेड्यात जन्माला आले. माझ्या आजूबाजूची परिस्थिती अशी आहे असा कुठलाही निगेटिव्ह विचार डोक्यात येऊ नका. कायम सदैव पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. मला माझ्या ध्येयाप्रती डोळ्यासमोर एकच हवंय की माझं ध्येय, आणि मी त्यासाठी कष्ट करेन, मी त्यासाठी झगडेन. ही जर तयारी तुमची असेल ना, तीव्र इच्छा असेल, तर आजूबाजूची परिस्थिती, आजूबाजूचे लोक, आजूबाजूचं वातावरण आपोआप तुमच्या मदतीला येतं. सगळं वातावरण तुम्हाला फेवरेबल होतं आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी मूळची आष्टाची, वाळवा तालुक्यातील आष्टा, 1.25 लाख आष्टा. माझं कुटुंब शेतकरी कुटुंबाचीच पार्श्वभूमी आहे. माझे वडील शेतकरी, LICचे एजंट. आई गणित इंग्लिशचे क्लासेस घ्यायचे. आई, वडील, भाऊ असं छोटं कुटुंब जरी असलं तरी सगळे सोयरे, नातेवाईक, येणाऱ्या जाणाऱ्यांचा गोतावळा खूप मोठा होता. त्यामुळे घर कायम भरलेलं असायचं. आईचे गणित इंग्लिशचे दिवसभर क्लासेस असायचे, त्यामुळे घरात विद्यार्थ्यांची गर्दी दिवसभर असायची. आणि विद्यार्थी आले ते त्यांच्याबरोबर येणारा तो गोंधळ आला, त्यामुळे दिवसभर कलकलाट मुलांचा खूप असायचा. बाहेरच्या लोकांना वाटायचं ह्याच्यात आम्ही अभ्यास कशी करू शकणार, पण मला त्याचा त्रास कधीच झाला नाही. कारण का मला माहिती होतं की मला अभ्यास करायचंय आणि मला माझ्या ध्येयाप्रती जायचंय. आणि ह्याच वातावरणात मी लहानाची मोठी झाली आणि अभ्यास केला. त्यामुळे मला एक गोष्ट कळली की कोणत्याही वातावरणात, कोणत्याही परिस्थितीत मी सामावून घेऊ शकते. आणि कितीही गोंधळ असला, आजही काम करताना किंवा बाहेर कुठेच गेले आणि कितीही गोंधळ असला तरी माझं काम मी एकाग्र करण्याची जी मला सवय आहे त्याचं मूळ माझ्या त्या घरच्या वातावरणात आहे. त्यामुळे मी परिस्थितीला दोष कधीच देत नाही. जे काही आहे ते तुम्ही जर फेवरेबल मानला ना तर तुम्हाला कशाचाच त्रास होत नाही. माझी शाळा म्हणजे 10वी पर्यंत शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात झालं आणि 10वी नंतर मी कॉमर्स शाखेला म्हणजे वाणिज्य शाखेला प्रवेश केला आणि आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आष्टा इथे BCom झाले. त्या शाळेत आणि त्या कॉलेजच्या वातावरणात शिक्षकांनी मला जे काही धडे दिले, त्यांनी मला जे ज्ञान दिलं, त्यामुळे माझा पाया, शिक्षणाचा पाया हा आपल्या शाळेतच रोवला जातो. तो माझा पाया भक्कम केला, त्यामुळेच मी आज घडले. आणि त्या पायामुळे आणि त्याची आठवण मला पावलोपावली येते आणि त्याची मदत मला जीवनाच्या प्रत्येक वळणावर होते.
त्यामुळे माझ्या गावाबद्दल, माझ्या शाळेबद्दल, माझ्या कॉलेजबद्दल मला खूप कौतुक आहे, खूप आदर आहे. शालेय जीवनातच मी ठरवलं होतं की आपल्याला डॉक्टर, इंजिनियर नाही व्हायचंय, काहीतरी वेगळं करायचंय. म्हणून वेगवेगळे कुठल्या गोष्टी आहेत त्या पडताळून पाहिल्या आणि तेव्हाच मी ठरवलं की आपल्याला प्रशासनात जायचंय, एक प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करायचं. त्यामुळे जेव्हा मी कॉमर्स नंतर म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर एमकॉमला प्रवेश घेतला, त्याच वेळी प्रशासकीय सेवेत जायसाठी, राज्यसेवेच्या तयारीसाठी आष्टा येथे स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी आहे, फाळके सर ती चालवतात आणि फाळके सरांच्या मार्गदर्शनासाठी स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी जॉईन केली. आष्ट्यातल्या 2 उंटवाल भगिनींचा आदर्श, त्यांचा आदर्श घेऊनच अभ्यासाला सुरुवात केली आणि अभ्यास करत करत पहिल्या प्रयत्नात नायब तहसीलदार हे पद मिळालं. मला माझी आई शिकवायची, लहानपणीपासून सांगायची, मंजू, यशाचा मार्ग खूप खडतर आहे. यश हे कायम काटेरीच असतं, म्हणजे तुम्हाला काटेरी मार्गावरून गेल्याशिवाय यश मिळत नाही. त्यामुळे मला अभ्यासासाठी, मला ज्या ध्येयापर्यंत पोहोचायचं होतं त्यासाठी मी कष्टाची तयारी ठेवली होती. रोज 18 तास अभ्यास करायचे. माझी तहान भूक हरपून मी अभ्यास केला. मी पण केला होता की जोपर्यंत मला पोस्टिंग मिळणार नाही तोपर्यंत मी पिक्चर बघणार नाही. त्या 2 वर्षाच्या काळात जोपर्यंत रिझल्ट लागला नाही तोपर्यंत मी एकही पिक्चर नाही पाहिला. हा माझा पण मी पूर्ण केला. आणि मला माझ्या या यशाचं बाळकडू किंवा जीवनाचं बाळकडू आपण जे म्हणतो ना, ते माझ्या आईने दिलंय. माझ्यासाठी ती आदिशक्तीच्या रूपात माझ्या समोर होती आणि त्या आदिशक्तीनं मला दिलेलं बाळकडू आजही माझ्या आहे. माझी आई जशी माझ्या यशात सहभागी आहे तसे माझे वडील, माझा भाऊ, माझ्या वडिलांची प्रचंड इच्छा होती की मी प्रशासनात जावं. त्या इच्छेनं मला बळ मिळत होतं आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता. म्हणजे मी क्लासला जॉईन करतानाच त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता की बाळ तू हे करून दाखवू शकतेस. त्यामुळे त्यांच्या विश्वासानेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकते ना आज जे काही काम करते ते यशस्वीरित्या करू शकते. माझ्या आई वडिलांचा विश्वास, माझ्या मैत्रिणींचा, माझ्या भावाचा माझ्यावर जो असलेला विश्वास आहे ना, त्यामुळे माझं जीवन यशस्वी करू शकले. जीवनाच्या प्रवासाला सुरुवात झाली. पहिली परीक्षा पास झाली, नायब तहसीलदार झाले. नायब तहसीलदार म्हणून मी सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिसला जॉईन झाले. आजही आठवते मला, मनीषा म्हैसकर मॅडम तिथे जिल्हाधिकारी होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायची संधी मिळाली. त्या काळात सार्वजनिक निवडणुका होत्या आणि त्याचा अनुभव मला घेता आला. तो अनुभव आजही माझ्या गाठीशी आहे. त्याच्याबरोबर पुन्हा मी क्लास 1 साठी अभ्यास करत होते. तो अभ्यास करता करता मी एमकॉम झाले. एमकॉम मध्ये मी विद्यापीठात उत्तम श्रेणीत आले, युनिव्हर्सिटी रँकर म्हणून आले. त्यानंतर 2005 मध्ये माझी पोस्टिंग आली की राज्यकर विक्रीकर अधिकारी म्हणजे सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून माझी पोस्टिंग. मला पोस्टिंग कुठे मिळाली तर डायरेक्ट मुंबई. आष्ट्याची मुलगी सांगलीला नायब तहसीलदार म्हणून काम करते आणि आता पोस्टिंग म्हणून मी मुंबईला जाणार. आता पोस्टिंग म्हणून दुसऱ्या दिवशी मला जायचं होतं जॉईन करायला आणि आज मला घरात अशी एक काही परिस्थिती उद्भवली होती की माझ्या बरोबर यायला कुणाला शक्य नव्हतं. तर रात्री बुकिंग केलं आणि रात्रभराचा प्रवास आणि तोही लाल डब्याने आणि आष्ट्याहून मुंबईला. विचार करा काय मानसिकता असेल. एकतर आष्ट्याहून मुंबईला जायचं, त्यानंतर आता नोकरीनिमित्त जायचंय म्हणजे आपल्याला तिथे राहावं लागणार. तर माझा आजूबाजूचा परिसर, माझे आई वडील, माझे मित्रमैत्रीण, माझे गाव, माझे लोक सोडून मला जायचंय. पण मी निर्धार केला की आता आपल्याला जायचंय. मी आष्टा सोडून मुंबईला धावले, तिथं जॉईन झाले. 15 जून 2005. 15 वर्ष झाले आज मला तिथं जॉईन होऊन. आज मी राज्यकर उपायुक्त, मोठे करदाते कक्ष
माझगाव मुंबई या विक्रीकर खात्याच्या आज 1 जुलै 2017ला विक्रीकर कायदा जाऊन जीएसटी आला. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. सगळे अप्रत्यक्ष कायदे त्याच्यामध्ये मर्ज झाले आणि वन नेशन वन टॅक्स या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. या अंतर्गत मी अतिशय महत्वाची एक ब्रँच आहे विक्रीकर मोठे करदाते कक्ष ह्याच्यामध्ये काम करत आहे. आजपर्यंत मी महाविकास, रिकव्हरी, रिटर्न, बिझनेस ऑडिट, रिफंड ऑडिट, इन्व्हेस्टिगेशन यासारख्या महत्वाच्या शाखेत काम केलं. प्रत्येक ठिकाणी काम करताना मला वेगवेगळे अनुभव आले. आज मी मोठे करदाते कक्षामध्ये काम करते. तिथे मोठ्या मोठ्या कंपन्यांबरोबर काम करायला मिळतंय. त्यांचा प्रोसेस फ्लो काय आहे, त्यांचा बिझनेस फ्लो काय आहे, त्याचा अनुभव मला घेता येतोय, त्याचा अनालिसिस मला करता येतोय आणि त्यासाठी मला आजपर्यंतच्या अनुभवाचा प्रचंड उपयोग होतोय. त्या लोकांचे बुक्स ऑफ अकाउंट्स मागवून त्याचे अनालिसिस करून, बॅलन्स शीटचे अनालिसिस करून, त्यांचे रिटर्न्सचे अनालिसिस करून आज कितीतरी कोटींचा रेव्हेन्यू मी शासनाला मिळवून दिलाय. आणि जेव्हा मी केलेल्या निर्धारण आदेश अपीलमध्ये आहेत आणि त्याचा डिसिजन लागेल तेव्हा अजून काही शेकडो कोटी शासनाला मिळणार आहेत. त्यामुळं मला जे काम करते त्याचं कौतुक आहे. मी जे डेडिकेशननी काम केलं त्यामुळे शासनाला रेव्हेन्यू मिळवून दिला त्याचं मला खरोखरच कौतुक वाटते. आणि ह्याचं बीज कुठं आहे तर आष्ट्यात आहे, माझ्या शाळेत आहे, माझ्या कॉलेजमध्ये आहे, फाळके सरांनी केलेल्या मार्गदर्शनात आहे, माझ्या आई वडिलांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासात आहे. शासकीय अधिकारी म्हणून काम करताना तुम्हाला काही नियम पाळावे लागतात. मी माझा शासकीय कारभार, माझं कार्यालयीन कामकाजात कायम पारदर्शकता राखली. त्यामुळे माझ्या वरिष्ठांची मतं माझ्याबद्दल अनुकूल होत गेली आणि मला त्याचा फायदा होत गेला. कायम नियमावरच बोट ठेवून नियमानुसारच जर आपण काम केलं तर आपल्याला काही त्रास होत नाही. एखाद्या टॅक्सेशन विभागात जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा टॅक्सेशन म्हणजे काय तर टॅक्सेशनमध्ये कंटिन्युअस टॅक्स रेट चेंज होत असतात, नवीन नवीन सर्क्युलर्स येत असतात, नवीन नवीन अमेंडमेंट्स होत असतात, कायद्यात सुधारणा होत राहावी. त्यामुळे तुम्हाला कंटिन्युअस अपडेट राहावं लागतं आणि या अपडेशनसाठी तुम्हाला त्यातच वाचन करावं लागतं, लेखन करावं लागतं, मनन करावं लागतं. आज जो आमचा हा जीएसटी विभाग जो आहे तो म्हणजे राज्याच्या तिजोरीतला 70% रेव्हेन्यू माझ्या विभागाकडून दिला जातोय. त्यामुळे माझं काम खूप महत्वाचं आहे आणि मला ते जबाबदारीने केलं पाहिजे ह्याची मला पावलोपावली जाणीव आहे. याबरोबरच मी माझी सामाजिक जबाबदारी विसरत नाही. मला ट्री प्लांटेशन म्हणजे वृक्षारोपणची आवड आहे. मी माझ्या सोसायटीत तर करतेच आहे, पण आज माझ्याकडे एवढे मोठे डीलर्स येतात, त्यांच्याकडे एवढी मोठी आवारे असतात, तर मी त्यांना एक ठेवलेला आहे माझा नियम की दरवर्षी मी जे काही मोठे डीलर्स आहेत ज्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे त्यांना कायम वृक्षारोपणाला प्रवृत्त करते आणि ती वृक्ष लावायची आणि ती जगवायची आणि त्याचा फॉलोअप घ्यायचं हे काम मी करते. त्यामुळं आजपर्यंत हजारो वृक्ष माझ्याकडून लावली गेलेली आहेत. मला त्याचं खरंच कौतुक वाटते. मी जे काही आजपर्यंत करत आले, माझी माहेरी जशी जॉईंट फॅमिली आहे तशी सासरी जॉईंट फॅमिली आहे. एखाद्या स्त्रीला नोकरी करताना तिच्या घरातल्यांचा पाठिंबा असणं खूप गरजेचं असतं. माझ्या नोकरीसाठी माझ्या मिस्टरांचा मला पाठिंबा आहे. ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. माझ्या घरात सासू सासरे आहेत. म्हणजे मी जे काम करते, मी नोकरीला आज ठाण्यात राहते आणि माझगावला 40 किलोमीटर जाते आणि 40 किलोमीटर येते. प्रत्येक वेळेचा प्रवास आणि ऑफिसचं काम यातून मी घरातून 10-12 तास बाहेर असते. त्यावेळी घराची जबाबदारी हे माझे सगळे लोक सांभाळतात. त्यामुळे मी निर्धास्तपणे काम करू शकते. मार्च महिना कामाचे टार्गेट्स असतात, कधी कधी ऑफिसमधून घरी यायला उशीर होतो, पण ह्या सगळ्या लोकांमुळेच मी निर्धास्तपणे काम करू शकते. माझे सासू सासरे असल्यामुळे माझ्या मुलाची मला
घराबाहेर गेल्यानंतर खूप तो लहान असताना, आता तो थोडा मोठा झाला, पण खूप काळजी नाही करावी लागते. या जॉईंट फॅमिलीचे बरेच फायदे असतात. मला त्यातून एक जाणवलंय की आपण जर प्रेम दिलं तर त्या बदल्यात आपल्याला नक्कीच प्रेम मिळतं. माझी सासू किंवा सासरे हे माझ्या आई वडिलांसारखेच आहेत. त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणजे आजकाल म्हणजे थोडं विषयांतर होतंय की आजकाल ह्या विषयामुळे माझ्या एक जाणीव झाली की बाबा आजकाल जो समाजात प्रश्न आहे वृद्धाश्रमाचा, त्याच्याकडे पण आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे. आपल्यावर माझ्या आई वडिलाची जबाबदारी आहे, माझ्या सासू सासऱ्यांची जबाबदारी आहे, ह्याचं आपल्याला जाणीव राहिली पाहिजे. त्यांची सेवा करणं, त्यांनाही आपली गरज आहे याचं थोडं भान आपण ठेवलं पाहिजे. जर आपण ठेवलं तर समाजात जे आजकाल नवीन प्रश्न निर्माण होत आहेत ते कमी निर्माण होते. ह्याच्याबरोबरच आपण व्यायाम केला पाहिजे. हेल्थ इज वेल्थ. जर आपली हेल्थ व्यवस्थित असेल तर जीवनात आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. त्यासाठी मी रोज योगासने, प्राणायाम, सगळ्यात आवडता प्रकार सूर्यनमस्कार आहे माझा, तो करते. जेव्हा जमेल तेव्हा वॉकला जाते. जेव्हा शक्य असेल तेव्हा आजपर्यंत मी मॅरेथॉन्स धावलेली आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ट्रेकिंगला जाते. त्यामुळं त्या एनर्जीचा फायदा, म्हणजे व्यायामातून जी एनर्जी मिळते त्या एनर्जीचा फायदा मला दिवसभराच्या कामात होतो आणि माझं काम यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो. त्याचबरोबर अजून एक सांगायची गोष्ट आहे की तुम्ही पॉझिटिव्ह राहा. जर एखाद्या गोष्टीत तुम्ही पॉझिटिव्ह राहिला, नकारात्मक विचार तुम्ही काढून टाकले तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळतं. मी सक्सेसफुल होणार, मला तेवढी शक्ती, ती आदिशक्ती मला मिळवून देणार, याचा जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्हाला आयुष्यात कोणतीही गोष्ट, तुम्ही कुठलीही गोष्ट मिळवू शकता. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. फक्त तुमच्यात विश्वास पाहिजे, पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की अथक परिश्रमाची तयारी पाहिजे. खूप कष्ट केल्याशिवाय आपल्याला या जगात काहीच मिळणार नाही याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आणि आपलं जे समाजाप्रती उत्तरदायित्व आहे त्यासाठी आपल्याला हे करायचंय, हे जर भान तुम्ही ठेवलं तर सगळ्याच गोष्टी जगात शक्य आहेत. आता मी थांबते आणि पुन्हा महाराष्ट्र न्यूज चॅनेलने मला इथं बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि जाता जाता मला ज्या कवितेनं ऊर्जा मिळाली, एनर्जी मिळाली, त्याचे 4 ओळी मी तुम्हाला दाखवते. हरिवंशरायजी बच्चन यांची जी कविता आहे ती मला कायमच प्रेरणा देत गेली आहे. नन्ही चींटी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. धन्यवाद. थँक्यू. मंजिरी आशिष फणसाळकर कुलकर्णी यांच्या कार्याला महाराष्ट्र न्यूजचा सलाम. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा. उद्या पुन्हा भेटूयात नव्या दुर्गेच्या गाथेसह.